नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तूर डाळीचे फोडणीचे वरण कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण तूर डाळ घेऊ. ती तूर डाळ आपण अतिशय स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ती धुताना अशी चोळून जर धुतली तर आपण ती पातेल्यात शिजवणार आहोत तर ती लवकर शिजेल, म्हणून डाळ ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आपल्याला. त्यात आपण पाणी टाकू. शिजण्यासाठी पाणी टाकायचे आणि गॅसवर ठेवल्यावर गॅसची फ्लेम जी आहे ती जोरात करायची, म्हणजे पाणी गरम होईपर्यंत. मग ते उकडायला लागले की गॅसची फ्लेम कमी करायची आपल्याला. अशी चमच्याने डाळ हलवून घ्यायची. तो चमचा असा पातेल्यावरच आपण ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यावर ताट ठेवायचं आहे. असे ठेवल्यामुळे ती डाळीचं जे पाणी आहे ते ओतू जात नाही आणि डाळीचं जे पातेलं आहे ते खालून कॉपरचं असल्या कारणाने त्यात डाळ लवकर शिजते. आपली डाळ ही शिजलेली आहे. आता त्या डाळीमध्ये आपण हिंग टाकून घेऊ. थोडासा हिंग टाकायचा. त्याचप्रमाणे थोडीशी हळद टाकून घ्यायची. आणि आपल्याकडे वरण घोटण्यासाठी जी रई असते ही स्टीलची आहे. कोणाकोणाकडे लाकडाची रई असते, त्याने ते घोटून घ्यायची, म्हणजे ती जी डाळ आहे ती एकजीव होईल छान. आणि हिंग त्याच्यामध्ये आपण आधी टाकलेला असल्या कारणाने हिंग पण त्याच्यामध्ये चांगलं विरघळून जातो. त्यानंतर आपण डाळीमध्ये थोडं मीठ टाकलेले आहे. आता वरणाला आपण फोडणी देऊया. त्यात थोडेसे आपण तेल टाकून घेऊ. तेल थोडेच टाकायचे, नाहीतर मग त्या वरणावरती तेल तेल असं आपल्याला दिसते, म्हणून फोडणी देताना थोडेच तेल टाकायचे आपण. मग त्यात आपण थोडी मोहरी टाकूया. त्यानंतर आपण थोडे जिरे टाकू. थोड्या लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आपल्याला. 4-5 पाकळ्या टाकायच्या आणि लसूण असा थोडा बारीक करून घ्यायचा, म्हणजे त्याचे बारीक तुकडे करायचे आणि ते टाकायचे त्याच्यामध्ये, म्हणजे वरणाला चव छान येते. त्यानंतर थोडा कढीपत्ता टाकायचा आपल्याला. त्यानंतर थोड्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आपल्याला. जसं आपल्याला तिखट लागेल तशा पद्धतीने आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. जर आपल्याला जास्त तिखट लागत असेल तर आपण 2 मिरच्या घेऊ शकतो. मी एकच मिरची घेतलेली आहे. त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो पण मी एकच घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरण टाकणार आहोत. ते वरणामध्ये ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये हळद पण टाकलेली आहे, हिंग टाकलेला आहे आणि थोडे मीठ पण टाकलेले आहे. आता हे उकडलेलं वरण आपल्याला फक्त त्याच्या फोडणीमध्ये टाकायचे आहेत. हे वरण असं छान हलवून घ्यायचे आपल्याला. आपल्याला जसे हवे असेल, घट्ट हवे असेल तर घट्ट पाणी कमी टाकायचे, आणि जर पाणी वरण हवं असेल तर अजून त्यात थोडं आपण पाणी ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली वरतून. असे छान हलवून घ्यायचे, मग वरण खूप छान होते. थोडेसे एक उकळी आली की वरण तयार आपले. अशा पद्धतीने आपले हे वरण तयार झालेले आहे. अतिशय स्वादिष्ट असे हे फोडणीचे वरण आपण तयार केलेले आहे.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्या तुमच्या नवीन मैत्रिणी असतील की ज्या नुकतेच स्वयंपाक शिकत असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.